चांगल्यासाठी आहे. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवून देवाच्या घरामध्ये आलेला आहे तर ते संकल्प, ते जे देवाने केलेले प्लॅन्स आहेत ते तुमच्या कशासाठी आहेत? चांगल्यासाठी आहेत. हालेलुया. ते संकल्प तुमच्या चांगल्यासाठी आहेत, ते संकल्प तुमच्या हितासाठी आहेत. जर तुम्ही विश्वास ठेवून देवाच्या घरामध्ये आलेले आहात तर, जर तुम्ही विश्वास ठेवून देवाच्या घरामध्ये आलात तर ते संकल्प, जे प्लॅन्स परमेश्वराचे आहेत ते तुमच्यासाठी आज कसे आहेत? हिताचे आहेत, चांगले आहेत. हालेलुया. ते कसे आहेत? हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही म्हणतं देव. हालेलुया. हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. आणि पुढे काय सांगतं? ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे देवाचे प्लॅन तुमच्यासाठी आहेत, जे देवाची योजना तुमच्यासाठी आहे, जे देवाचे संकल्प तुमच्यासाठी आहेत, ते तुमच्या भावी सुस्थितीमध्ये तुम्हाला काय करणार आहे? आशा देणार आहे. हालेलुया. आशा देणार आहे. देवाचे जे प्लॅन्स आहेत आम्हाला आशा देणार आहेत. देवाचं जे वचन आहे ते आम्हाला काय करतं? आशा देतं. मनुष्य या जगामध्ये चालत असताना भरपूर गोष्टींवरती काय करतो? आशा ठेवतो, नाही का? आणि मनुष्यावरती जास्त काय करतो? आशा ठेवतो. मनुष्यावरती आम्ही आशा ठेवतो आणि मनुष्याकडे आमचं लक्ष लागलेलं असतं की कदाचित माझ्या या संकटामध्ये, या परेशानीमध्ये, या प्रॉब्लेम्समध्ये काय करत? हा मला काय करत? मदत करत. हा मला काय करत? माझ्या प्रॉब्लेम्स मधलं कदाचित सोडवत. पण देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? जो मनुष्य मनुष्यावरती भाव ठेवतो, जो मनुष्य मनुष्यावरती आपला भाव विषय करतो, तो कसा माहितीये का? मूर्ख आहे म्हणते बायबल. ज्याचा भाव विषय मनुष्य आहे तो मनुष्य कसा आहे? मूर्ख आहे. परंतु ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, ज्याच्यावरती, ज्या मनुष्याने परमेश्वरावरती भाव ठेवलेला आहे, ज्या मनुष्याने परमेश्वरावरती आपला विश्वास ठेवलेला आहे, तो मनुष्य कसा आहे माहितीये का? धन्य आहे. हालेलुया. तो मनुष्य कसा आहे? धन्य म्हटलंय बायबलमध्ये. म्हणून आज परमेश्वराकडे प्लॅन्स आहेत तुमच्यासाठी. हालेलुया. आणि ते प्लॅन्स कसे आहेत? चांगले आहेत. जर बायबल तुम्ही वाचाल ना, बायबल तुम्ही बघाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. योसेफाबद्दल जर आपण थोडं मनन केलं बायबलमध्ये, योसेफ हा आपल्या बापाचा कितवा मुलगा आहे माहितीये का? याकोबाला 12 संतती होती आणि त्या संततीमधला हा योसेफ एक आहे. आणि योसेफ हा आपल्या बापाचा खूप लाडका मनुष्य आहे, लाडका मुलगा आहे. त्या 12 लेकरांपैकी याकोब आपल्या, हा योसेफ जो पुत्र आहे ना, त्या योसेफावरती काय करत आहे? जास्त प्रेम करत आहे. काय जास्त प्रेम करत आहे माहितीये का? कारण योसेफ ज्या वेळेस जन्मला आणि योसेफ 4 वर्षाचा होता, 4 वर्षाच्या नंतर त्याचा भाऊ बनामीन झाला आणि बनामीन झाल्यानंतर काय झालं? त्याची आई वारली, त्याची आई मरून गेली. योसेफाची आई मरून गेली आणि मरून गेल्यानंतर राहेलचा मृत्यू झाला. आणि ज्या वेळेस योसेफ आणि बनामीन होते, योसेफ 4 वर्षाचा होता आणि त्याचा भाऊ बनामीन हा 1 वर्षाचा होता, त्यावेळेस त्याची आई वारून गेली. आणि म्हणून त्याचं प्रेम आपल्या भावापेक्षा याकोबाचं प्रेम जास्त कुणावरती होतं? योसेफावरती होतं. आणि जसं की योसेफावरती त्याचं प्रेम होतं आणि देवाचं वचन सांगतं की योसेफाबरोबर कोण होतं माहितीये का? परमेश्वर होता. हालेलुया. योसेफाबरोबर कोण होता? परमेश्वर होता. वाचू बघा. जर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय आणि 1 वचनापासून जर पुढे वचन वाचलं तर पाहायला मिळतं बघा. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला. याकोब कनान देशामध्ये वस्ती करून राहिला. तेथे त्याचा बापही उपरा म्हणून राहिला. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असताना, योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावाबरोबर करत असे. आपल्या भावांबरोबर काय करत आहे? कळत करत. आता बघा, ज्यावेळेस योसेफाची आई गेली, योसेफ 4 वर्षाचा होता आणि तसं तसं पुढे वाढत गेला आणि पुढे वाढत जात असताना बायबल असं सांगतं की योसेफ आता किती वर्षाचा झालेला आहे? 17 वर्षाचा झालेला आहे. आणि 17 वर्षाचा झाल्यानंतर योसेफ आपल्या काय करत आहे? भावांसाठी कळत करत आहे. जिथं त्याचे भाऊ राहत आहेत त्या ठिकाणी योसेफ राहत आहे. परंतु योसेफ आणि त्याचा भाऊ बनामीन राहत असताना हे जे त्याचे 10 भाऊ आहेत, हे 10 भाऊ काय करायचे? नेहमी योसेफाचं काय करायचे? द्वेष करायचे. काय करायचं? द्वेष करायचे ते भाऊ लोक त्याचे. का द्वेष करायचं? कारण परमेश्वर त्याच्या संगती होता आणि परमेश्वराचा उत्कृष्ट आत्मा
देवाच्या संगती राहिला, देवाच्या सानिध्यात निरंतर राहिला, नेहमी उपास प्रार्थना तुम्ही करायला लागलात आणि ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना करत राहिलात ना तर देव काय करतो माहिती आहे का, त्याच्या अभिषेकाच्या द्वारे तुम्हाला भरतो. जे बायबलमध्ये कृपादान दिलेले आहेत ना त्या कृपादानाच्या द्वारे देव काय करतो, तुम्हाला भरायला लागतो. आणि जेव्हा कधी पण तुमच्याकडे देवाने दिलेलं कृपादान येणार ना आणि त्या कृपादानाचा जर तुम्ही उपयोग करायला लागणार ना तर आजूबाजूचे लोक जे तुमच्या संगत आहेत, चालणारे लोक आहेत ना, नेहमी तुमचं काय करणार माहिती आहे का, काय करायला लागणार, द्वेष करायला लागणार. अरे हा तर असा होता आणि अचानक याच्याकडनं असं कसं काय होत आहे, अचानक देव कसं काय याच्याकडनं एवढं काम करत आहे. का तसं होत आहे माहित आहे का, कारण ज्या वेळेस आम्ही देवाच्या संगतीत राहतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही देवाची प्रार्थना उपास जास्त पद्धतीने करायला लागतो ना, देव काय करतो, त्याच्या पवित्र आज्ञांद्वारे आम्हाला भरायला लागतो. आणि न कळत देव काय करतो, जे बायबलमध्ये लिहिलेले कृपादान आहेत ना ते कृपादान न कळत देव आम्हाला काय करतो, देव देऊन टाकतो, गिफ्ट देतो. ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आमच्याकडे येतो, त्या आत्म्याच्या द्वारे आम्ही प्रार्थना करायला लागतो, त्या आत्म्यामध्ये जेव्हा आम्ही वाढायला लागतो ना ऑटोमॅटिकली जे बायबलमध्ये कृपादान आहे ते आम्हाला प्राप्त होते. आणि सेम तसंच योसेफाकडे पण एक कृपादान होतं. कुठलं कृपादान होतं माहिती आहे का, की देव त्याला काय करायचा, स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे काय करायचा, बोलायचा. आणि हे जे गिफ्ट त्याच्याकडे होतं, या गिफ्टमुळं काय झालं माहिती आहे का, त्याचे भाऊ काय करायला लागले, त्याचा द्वेष करायला लागले. वाचा बघा काय सांगतं, कसं द्वेष करायला लागले. जर उत्पत्तीचं पुस्तक याचा 37 अध्याय आणि जर 1 वचनापासून तुम्ही वाचाल तर पाहायला मिळणार बघा तुम्हाला. याकूब कनान देशात वस्ती करून राहिला. याकूब कनान देशामध्ये वस्ती करून राहिला. तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला. तेथेच त्याचा बाप उपरा म्हणून राहिला. याकूब वंशाचा वृत्तांत हा. याकूब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असताना. योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावाबरोबर कळप चालत असे. आपल्या भाऊ लोकांबरोबर कळप चालत असे. तो आपल्या बापाच्या स्त्रिया. तो आपल्या बापाच्या स्त्रियामध्ये बिल्हा व जिल्पा त्यांच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्याच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. आता वचन 4 आणि 5 काय सांगतं बघा. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. कुणावर अधिक प्रीती करतो, योसेफावर अधिक प्रीती करतो. हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले. ते त्याच्या काय करू लागले, द्वेष करू लागले. पुढे काय सांगतं 5 वचन. योसेफाला एक स्वप्न पडले. काय झालं, आता योसेफाला एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं बघा, बायबल काय सांगतं, योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्याला सांगितले. त्याने त्यांना सांगितलं, आपल्या बापाला पण सांगितलं आणि आपल्या भाऊ लोकांना पण सांगितलं. आता काय स्वप्न पडलं बघा. तो त्यांना म्हणाला, योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाला म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. मला पडलेले स्वप्न तुम्ही ऐका. आपण शेतात पेंड्या बांधत होतो. आपण शेतामध्ये पेंड्या बांधत होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या ज्या पेंड्या आहेत माझ्या पेंडीच्या भोवती येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी तिला नमन केले. आणि त्यांनी त्यांना नमन केलं. आता हे स्वप्न योसेफाला पडलेलं आहे आणि हे स्वप्न पडल्यानंतर ना योसेफाने काय केलेलं आहे, आपला बाप आणि आपल्या भाऊ लोकांना हे त्यांनी स्वप्न सांगितलं. काय स्वप्न सांगितलं, की ज्या वेळेस आपण शेतामध्ये होतो आणि शेतामध्ये आपण पेंड्या बांधत होतो आणि त्यावेळेस आपण सर्व भाऊ लोकांनी पेंड्या बांधल्या आणि काय झालं, तुमच्या पण पेंड्या खाली आहे, माझी पण पेंडी खाली आहे. पण ज्या वेळेस माझी पेंडी उभी राहिली त्यावेळेस तुमच्या पेंड्या पण उभ्या राहिल्या आणि काय केलं, त्यांनी नमन केलं. माझ्या पेंडीला तुमच्या ज्या पेंड्याने काय केलेलं आहे, नमन केलेलं असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या वेळेस हे स्वप्न त्यांनी सांगितलं त्यावेळेस काय झालं बघा. पुढे वचन काय सांगतं, हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, काय तू आमच्यावर राज्य करणार. काय तू आता आमच्यावरती राज्य करणार का, तू आमच्यावर सत्ता चालवणार का. आणि त्याच्या स्वप्नामुळे आणि त्याच्या स्वप्नामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष काय करायला लागले, द्वेष करायला लागले. का द्वेष करायला लागले माहितीये का, कारण योसेफाकडे देवाने दिलेला पवित्र उत्कृष्ट आत्मा होता आणि जे देवाने त्याला दिलेलं गिफ्ट होतं ना त्या गिफ्टच्या द्वारे काय करू लागले, ते त्याचा द्वेष करायला लागले. जसे की या जगामध्ये चालत असताना बघा, जर आम्ही अधिक आत्म्याने भरायला लागलो ना, आम्ही अधिक आनंदाने, अधिक देवाच्या पवित्र सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याने ज्यावेळेस आम्ही भरायला लागतो ना, आमचा पण काय होतं माहिती आहे का, जगामध्ये लोक काय करते, द्वेष करायला लागते. काय करायला लागते, लोक द्वेष करतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने पण
नीतिमत्वामुळे जर तुमचा छळ झाला, तुमचा द्वेष झाला, तर तुम्ही काय करा? आनंद करा. का आनंद करा? कारण स्वर्गाच्या पुस्तकामध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये स्वर्गामध्ये तुमचं काय केलेलं आहे? नाव लिहिलेलं आहे. हालेलुया. आणि पुन्हा काय झालं? एक स्वप्न त्याला पडलं आणि हे स्वप्न सांगितल्यानंतर त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायला लागले. आता हे स्वप्न पडल्यानंतर त्याचा द्वेष करायला लागल्यावर पुन्हा एकदा त्याला स्वप्न पडलं. जोसेफ काय करायला पाहिजे? आता त्याला कळालं, एकदा मी स्वप्न सांगितलेलं आहे, त्या स्वप्नाच्या द्वारे माझा भाऊ लोक काय करतात? माझा द्वेष करत आहे. आता पुन्हा एकदा जर स्वप्न पडलं तर त्यांनी काय करायला पाहिजे? सांगायला नाही पाहिजे ना? काय करायला नाही पाहिजे? सांगायला नाही पाहिजे. पण जोसेफ काय करतो माहितीये का? जोसेफ काय करतो? जोसेफ इकडे तिकडे कुणाकडे बघत नाही. जे देव त्याला सांगत आहे, जे देव त्याच्या संगती बोलत आहे, ज्याच्या पद्धतीने देव त्याच्या संगती बोलत आहे ना, तो घाबरत नाही. पुन्हा एकदा तो सांगत आहे आणि पुन्हा योसेफाला स्वप्न पडले. काय सांगता बघा पुढचं वचन? पुढे आणखी त्याला एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, पहा मला आणखी एक स्वप्न पडले. हे असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला काय केलेलं? नमन केले. त्याने हे स्वप्न आपल्या भावांना व बापाला पण सांगितले. तेव्हा योसेफाचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले आहे? मी तुझी आई व तुझे 11 भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यासाठी तुझ्या पुढे येणार काय? त्याचे भाऊ तेव्हापासून आणखी त्याचा हेवा करू लागले. पण त्याचे म्हणणे काय केलं? बापाने मनात ठेवलं. काय याकोबाने त्याचं म्हणणं मनामध्ये ठेवलं? कारण याकोबाला पण माहित होतं. काय माहित होतं? कारण योसेफा बरोबर कोण आहे? देव आहे. कारण योसेफा बरोबर चालणारा जो देव आहे तो त्याच्या संगती आहे. आणि याकोबाला पण माहित आहे. काय माहित आहे? की जे योसेफासाठी प्लॅन्स आहेत, जे योसेफासाठी परमेश्वराने केलेले संकल्प आहेत, ते संकल्प कसे आहेत? हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाही आहेत. आता भाऊ त्या स्वप्नाच्या द्वारे त्याचे 10 भाऊ त्याचा द्वेष करायला लागले. त्याचा द्वेष करत आहे, त्याला नाव ठेवत आहे, त्याची निंदा करत आहे. परंतु याकोबाला माहित आहे. याकोबाला काय माहित आहे? की योसेफा बरोबर परमेश्वर आहे. आणि योसेफा बरोबर जर परमेश्वर आहे, जे पण प्लॅन, जे पण योजना परमेश्वर योसेफासाठी करणार ते कसे असणार आहे? चांगल्यासाठी असणार आहे. दिसत असताना आम्हाला कसं दिसत आहे? भाऊ त्याचा द्वेष करत आहे. आता द्वेष केल्यानंतर काय करतात माहिती आहे का? पुढे काय सांगतं बघा देवाचं वचन. जर 12 वचनापासून वाचलं तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारावयात मग इस्राईल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शेकेमास कळप चारत आहेत ना? आता याकूब सांगत आहे, योसेफाला काय सांगत आहे? तुझे भाऊ शेकेमास कळप चारायला गेलेले आहे, तर तू काय कर? तू पण त्याच्या संगती जा आणि त्यांचा हाल अहवाल विचारून ये. आता याकोबाचं मन चांगलं आहे त्याच्या लेकरांच्या प्रती, म्हणून त्यांनी योसेफाला पाठवून दिलं. परंतु योसेफाच्या जे 10 भाऊ आहेत ना, त्या भावाच्या मनामध्ये योसेफाबद्दल काय आहे? दुष्टता आहे, वाईटपणा आहे. त्यांचं मन कुलुषित झालेलं आहे योसेफाबद्दल. आणि ते कधी त्याला मारून टाकायला पाहिजे, कधी त्यांनी त्याचा नाश करायला पाहिजे, असं त्यांनी प्लॅन करत आहेत. आणि एक दिवस त्यांना सापडलेला आहे. कोण सापडला? योसेफ सापडला. योसेफ एक दिवशी त्यांना सापडला. जसं ते आपल्या बापाचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी आपल्या बापाचे कळप चारायला गेलेले आहेत. आणि कळप चारायला गेल्यानंतर आपला बाप त्यांना तिथं योसेफाला पण पाठवले. जा तिथं भाऊ लोक काय करत आहेत, कसे ते शेतकुशल त्यांचा विचारून ये म्हणून योसेफ पण गेलेला आहे. आणि ज्या वेळेस योसेफ त्याच्या भावाला भेटायला गेलेला आहे, योसेफाला त्याचे 10 भाऊ लांबूनच बघितले. आणि लांबून बघितल्यानंतर त्यांनी काय म्हटले माहितीये का? काय सांगते बघा वचन. वाचू आपण. कितवं वचन आहे ते? वाचा 19 वचनापासून वाचू आपण. ते एकमेकाला म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला आपण त्याला ठार करू. काय करू? तर चला आपण आता त्याला काय करू? ठार करू. त्यांचं मन काय झालेलं आहे? योसेफाच्या बद्दल वाईट झालेलं आहे. आणि ते निरंतर योसेफाला मारून टाकायच्या प्रयत्नामध्ये. आणि ज्या वेळेस योसेफाला त्यांनी बघितलं, आता बापाचं ठिकाण सोडून ते बाहेर
त्यांनी लांबूनच योसेफाला बघितलं आणि योसेफाला बघितलं काय म्हणालं, आला बघा तो स्वप्नदर्शी. काय सांगतं ते वचन खूप आशीर्वादित आहे. वाचू आपण 19 वचन काय सांगतं बघा. ते एकमेकांना म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे. पहा तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ. एका खड्ड्यामध्ये टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिस्र पशुने त्याला हिस्र पशुने खाऊन टाकले आहे. मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते. मग पाहू त्याच्या स्वप्नाचं काय होतं. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलं जातो ना, त्यावेळेस परमेश्वर पण काय करतो, आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणखी भरतो, त्याच्या कृपादानाने भरतो. आणि जे योसेफाकडे गिफ्ट होतं ना, ते गिफ्ट खूप आशीर्वादित होतं. माहिती का तुम्हाला कुठलं गिफ्ट होतं? परमेश्वराने कुठलं गिफ्ट दिलं होतं त्याला? स्वप्नाच्या द्वारे, स्वप्न दर्शनाच्या द्वारे योसेफासाठी परमेश्वर बोलायचा. आणि हे गिफ्ट, हे कृपादान त्याच्याकडे होतं. आणि बायबल सांगतं त्या असलेल्या कृपादानामुळे त्याचे भाऊ लोक काय करायचे, त्याचा द्वेष करायचे. आणि पुढे काय सांगतं वचन 20 काय सांगतं बघा. तर आता चला आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि मग सांगू की कोणी हिस्र पशुने त्याला खाऊन टाकले. मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते. काय होतं. आता त्याच्या भावाने काय केलं, जर पुढे तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. मग त्याच्या भाऊ लोकांनी काय केलं, योसेफाला पकडलं. आणि योसेफाला पकडल्यानंतर त्याला काय केलं, त्याचे कपडे काढले आणि त्याला दुसरे कपडे घालून त्याला काय केलं, एका खड्ड्यामध्ये काय केलं, टाकून दिलं. आणि खड्ड्यामध्ये टाकून दिल्यानंतर आणि मग काय म्हटलं, ते आपल्या बापाला सांगू. एक पशु घेतलं त्यांनी आणि त्या पशुचं रक्त त्यांनी त्याच्या झग्याला लावलं आणि बापाला सांगून द्यावं, त्याला काय केलेलं, जनावरांनी खाऊन टाकलेलं म्हणून सांगू. पण त्याच्यातला एक भाऊ होता, तो खूप चांगला होता रुपेन. त्यांनी काय म्हटलं, नको त्याला मारायला नको. आणि पुढं बायबल असं सांगतं की ज्यावेळेस त्याला खड्ड्यामध्ये टाकलं होतं ना, त्यावेळेस काय झालेलं आहे, एक मिस्री लोकांचा समुदाय तिथून जात होता. आणि त्या लोकांनी काय म्हटलं, त्याच्या भाऊ लोकांनी काय म्हटलं की याला मारून टाकण्यापेक्षा आपण काय करू, याला आता विकून टाकू. आणि मग त्याला खड्ड्यामधनं काढलं आणि खड्ड्यामधनं काढून त्याला काय केलं, विकून टाकलं. बघा पुढं वचन काय सांगतं 29 वचनापासून. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले होते. तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले. आणि त्या इश्माएली लोकांना योसेफास 20 रुपयाला विकून टाकले. ते योसेफाला मिस्र देशामध्ये घेऊन गेले. रोबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तो योसेफ खड्ड्यामध्ये नाही. म्हणून त्याने आपले काय केली, वस्त्र फाडली. काय रोबेनाला माहित नाही की योसेफाला विकून टाकलेलं आहे. परंतु देवाचं वचन सांगतं की योसेफाबरोबर कोण होतं माहितीये का, परमेश्वर होता. हालेलुया. ज्या लोकांबरोबर परमेश्वर असतो ना, परमेश्वर ज्या लोकांसंगत असतो, ज्या लोकांसाठी परमेश्वर चालतो ना, परमेश्वर देव ज्याच्या बरोबर असतो, त्या लोकांचा कधीच काय होत नाही माहितीये का, नाश होत नाही. हालेलुया. त्या लोकांचा कधीच नाश होत नाही. प्रत्येक प्रॉब्लेम्स मधनं समस्या येते, संकट येते, आजार येतं, दुःख येतं, कष्ट येतं, परंतु त्या सर्वांमधनं देव काय करतो, त्यांना बाहेर काढतो. का बाहेर काढतो? कारण परमेश्वर त्यांच्या बरोबर असतो. हालेलुया. म्हणून योसेफाबरोबर कोण होतं, परमेश्वर होता. आता योसेफाला त्याच्या भाऊ लोकांनी काय केलं, विकून टाकलं. मिद्यानी लोकांना विकून टाकलं. आणि बायबल असं सांगतं की पुढे त्याला काय केलं, विकून टाकल्यानंतर तो कुणाच्या घरी राहू लागला, पोटिफराच्या घरी राहू लागला. आणि पोटिफराच्या घरामध्ये राहत असताना काय झालेलं आहे, जी त्याची बायको होती त्यांनी काय केलं, योसेफावरती वाईट विचार केला. एक वाईट प्रसंग तिथे घडला. आणि काय केलं, योसेफाला पण काय केलं, तिने फसवलं. जसं त्याच्या भाऊ लोकांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं आणि मिस्री लोकांना मिद्यानी लोकांना विकून टाकलं. आणि ज्यावेळेस योसेफ पोटिफराच्या घरामध्ये राहत होता आणि घरामध्ये राहत असताना काय झालं, त्याच्यावरती एक खोटा आरोप टाकला. आणि आरोप टाकून योसेफाला काय केलं, जेलमध्ये टाकून दिलं. आणि ज्यावेळेस योसेफाला जेलमध्ये टाकण्यात आलं ना, त्यावेळेस काय झालं माहितीये का, तिथं 2 लोक आले होते. कोण होते ते 2 लोक? राजाचा एक प्याला देणारा व्यक्ती होता आणि राजाला मेजावरती भाकर देणारा एक व्यक्ती होता. प्यालादार आणि आचार्याचा न्याय, हे 2 लोक योसेफासाठी कुठे होते, जेलमध्ये होते. आणि त्या दोघांना पण स्वप्न पडले.
आणि जे प्याला देणारा जो नायक होता ना त्याला परत राजाच्या ठिकाणी काय झालं, प्याला देण्यासाठी त्याला स्थापण्यात आलं आणि जो मेजावरती भाकर देणार होता त्याचं काय केलं त्यांनी, नाश केला, त्याला मारून टाकलं. आणि योसेफ काय म्हटलं, ज्या वेळेस तू राजाच्या वेळेस मेजावरती प्याला द्यायला जाशील त्यावेळेस तू काय कर, माझी आठवण कर. आणि त्या नायकाने विसरून गेला. आणि पुढे काय झालं, जो राजा फारो होता, फारो जो राजा होता त्या फारो राजाला पण काय झालं, एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामुळे काय झालं माहितीये का, त्याच्या जीवाचं काय झालं, पाणी झालं. का पाणी झालं, कारण त्या स्वप्नाचे त्याला पडलेलं आहे ना, त्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा त्या मिसर देशामध्ये कोणीच नाही आहे. काय नाही आहे, मिसर देशामध्ये कोणीच नाही. आणि मग राजाने हुकूम काय काढला माहितीये का, की माझ्या स्वप्नाचा जो कोणी अर्थ सांगल त्याला मी काय करणार, चांगलं बक्षीस देणार. पण जर माझ्या स्वप्नाचा अर्थ कोणी सांगणार नाही तर पूर्ण जे इस्रायलमध्ये सांगणारे भविष्यवक्ता असतील, मिस्रामध्ये सांगणारे जे कोणी पण ज्ञानी पुरुष असतील, ज्या कोणाला काय कळत असेल, माहिती असेल, त्यांचा काय करायला पाहिजे, समूळ नाश करून टाकायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ही राजआज्ञा निघाली त्यावेळेस योसेफ कुठं होता, तुरुंगामध्ये होता. आणि तुरुंगामध्ये असताना तिथं पण कळालं की इथं पण असं कोणतरी स्वप्नाचा अर्थ सांगणार आहे, म्हणून योसेफाला पण मारायचा प्रयत्न केले. पण बायबल असं सांगतं की ज्या वेळेस हे स्वप्न फारोला पडलं आणि फारोला स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नाचं अर्थ सांगणारा फक्त कोण होता, मिस्र देशामध्ये एकटा योसेफ होता. आणि मग त्या प्याला दलाच्या नायकाला आठवलं, काय आठवलं, की एक असा व्यक्ती आहे की तो काय करू शकतो, स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. आता फारोला कुठलं स्वप्न पडलं बघा, जर देवाचं वचन वाचलं आपण तर उत्पत्तीचं पुस्तक वाचा, याचा 41 अध्याय आणि 17 वचनापासून वाचू आपण. नंतर फारोने योसेफाला सांगितले, मी स्वप्नामध्ये नील नदीच्या काठी आता फारो एक राजा आहे, त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ कुणाला सांगता येत नाही. परंतु ज्या वेळेस फारोने हे स्वप्न योसेफाला सांगितलं, त्याच्या स्वप्नाचा अर्थ फक्त कोण सांगणार होता, योसेफ सांगणार होता. काय योसेफ सांगणार होता, कारण योसेफाला परमेश्वराने स्वप्नाचा अर्थ सांगायचं एक गिफ्ट त्याला दिलं होतं. म्हणून आता फारो काय म्हणतो बघा, काय सांगतं, नंतर फारोने योसेफाला सांगितले, मी स्वप्नामध्ये नील नदीच्या काठी उभा होतो, तेव्हा 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी नदीतून बाहेर निघून लवाळामध्ये चरू लागल्या आणि त्यांच्या मागून दुबळ्या अशा अधिक कुरूप व अशा दुसऱ्या 7 गायी निघाल्या. त्या नील नदीमधून निघाल्या. त्यांच्यासारख्या बेढप गायी दुसऱ्या बेढप गायी साऱ्या मिस्र देशात मी कधी पाहिल्या. साऱ्या मिस्र देशामध्ये मी कधी पाहिलं नाही. त्या दुबळ्या व कुरूप गायींनी त्या पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकले. त्या गायांना पुष्ट गायींना त्यांनी काय केलं, त्या कुरूप गायी होत्या त्यांनी खाऊन टाकलं. त्यांनी त्यांना खाऊन टाकले. तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या. असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणेच त्या कुरूपच राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की पुन्हा दुसऱ्या वेळेस फारोला पुन्हा स्वप्न पडलं. काय सांगतं, पुन्हा मी स्वप्न पाहिले, चांगली भरदार 7 कणसे एका ताटामध्ये आली. त्यांच्या मागून सुकलेली खुरपलेली व पूर्वीच्या वाऱ्याने कसलेली 7 कणसे निघाली. आणि त्या 7 खुरटलेल्या कणसांनी चांगल्या 7 कणसे गिळून टाकली. त्या 7 कणसांना त्या कुरूपांनी गिळून टाकलं. मी हे स्वप्न माझ्या ज्योतिषांना, माझ्या मांत्रिकांना, माझ्या राहणाऱ्या सर्व मिसर देशाच्या लोकांना सांगितले. पण ते मला उलगडून सांगणार. पण त्या स्वप्नाचा अर्थ मला उलगडून सांगितले त्यांनी नाही. योसेफ फारोला म्हणाला, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार आहोत, हे देवाने फारोला कळवले.
हे फारो आता जे स्वप्न फारोला पडलं होतं त्या स्वप्नाचा अर्थ ज्यावेळेस योसेफाने सांगितला त्यावेळेस फारो काय म्हणतो बघा योसेफाबद्दल. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. हे फारोला व त्याच्या सेवकाला अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, तेव्हा फारो आपल्या सेवकाला म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. तेव्हा फारूक आपल्या सेवकाला म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे अशा या पुरुषासारखा अशा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल का? अशा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय. फारो योसेफाला म्हणाला, फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला देवाने या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी देवाच्या आत्म्याबरोबर चालतो, जेव्हा मी देवाची सेवा करतो, जेव्हा मी देवाच्या अभिषेकाने भरतो ना, देवाचं वचन काय सांगतं, देव आम्हाला त्याच्या स्वर्गीय ज्ञानाच्याद्वारे, त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याच्याद्वारे, त्याच्या स्वर्गीय अभिषेकाच्याद्वारे आणि उत्कृष्ट कृपादानाच्याद्वारे काय करतो, भरून काढतो. हालेलुया. कारण फारो स्वतः काय स्टेटमेंट देत आहे, फारो काय म्हणत आहे की खरोखर तुझ्या ठाई देवाचा काय आहे, पवित्र आत्मा आहे, तुझ्या ठाई देव आहे आणि देवाने काय केलेलं आहे तुला, त्याच्या स्वर्गीय ज्ञानाने, त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याने तुला काय केलेलं आहे, भरलेलं आहे. आणि पुढे जर तुम्ही बायबल वाचाल तर फारो काय म्हणतो माहिती का, मी फक्त नावापुरताच काय आहे, राजा आहे, मी फक्त नावापुरताच राजा आहे, परंतु तूच सर्व काही आहे, तूच सर्व राजा चालव, पूर्ण या मिसर देशाला पूर्ण चालव. आणि ज्यावेळेस जर तुम्ही पुढे वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की कसं फारोने काय केलेलं आहे, येणाऱ्या 7 वर्षामध्ये जे दुष्काळाचे 7 वर्ष आलेले आहेत ना, त्या दुष्काळाच्या 7 वर्षामध्ये पूर्ण मिसर देशाला आणि त्याच्या पूर्ण भाऊबंधाला त्यांनी काय केलं, वाचवलं. का वाचवलं माहितीये का, कारण परमेश्वराची योजना होती. जसं की आपण इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय आणि 11 वचन वाचलं, काय सांगते त्या वचनामध्ये की परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये काय आहे, वाचा काय सांगतं इर्मियाचं पुस्तक त्याचा 29 अध्याय आणि 11 वचन काय सांगतं बघा. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी, परमेश्वर काय म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये, परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे, जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते कोण जाणतो, परमेश्वर जाणतो. आता परमेश्वराकडे पण संकल्प होता. काय संकल्प होतं की याकोबाच्या पूर्ण कुटुंबाचा काय व्हायला पाहिजे, उद्धार व्हायला पाहिजे, त्याचा नाश नाही व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराकडे पण एक संकल्प होता. काय संकल्प होता की योसेफाच्या द्वारे जे याकोबाचे आपले जे 11 भाऊ आहेत त्या 11 भावाचा त्यांनी काय करायला पाहिजे, बचाव करायला पाहिजे. नाशापासून, येणाऱ्या दुष्काळापासून त्यांनी काय करायला पाहिजे, बचाव करायला पाहिजे. हे परमेश्वराचा संकल्प होता. म्हणून परमेश्वराने कुणाचा उपयोग केला, योसेफाचा. काय सांगतं, जे संकल्प माझ्याकडे आहे ते मी जाणतो. ते मी जाणतो. परमेश्वर म्हणतो कोण जाणतो, फक्त परमेश्वरच जाणतो. का परमेश्वर जाणतो माहितीये का, कारण परमेश्वराला ठाऊक आहे मनुष्यासाठी काय चांगलं आहे आणि मनुष्यासाठी काय वाईट आहे. जे चांगलं आहे तेच परमेश्वर आम्हाला देतो. हालेलुया. म्हणून काय सांगतात, ते संकल्प मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत. ते संकल्प कसे आहेत, हिताचे आहेत. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. परमेश्वराचे जे संकल्प आहेत, परमेश्वराचे जे प्लॅन्स आहेत ते मनुष्याला कसे आहेत, आशा देणारे, ते मनुष्यासाठी चांगले आहेत. आता बघा, ज्यावेळेस योसेफाला त्याच्या भाऊ लोकांनी काय केलं, खड्ड्यामध्ये टाकलं. नंबर 1 खड्ड्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर योसेफाला काय केलं, त्याच्या भाऊ लोकांनी काय केलं, खड्ड्यामधनं काढलं आणि काय केलं, विकून टाकलं. मिथ्यानी लोकांना विकून टाकलं. विकून टाकल्यानंतर योसेफ ज्या ठिकाणी राहत होता तिथं त्याच्यावरती एक आरोप घेतला आणि त्या आरोपाच्याद्वारे योसेफ 2 वर्ष कुठं राहिला, जेलमध्ये राहिला. आणि जेलमध्ये राहिला. जेलमधनं बाहेर आल्यानंतर आता योसेफ काय झालेला आहे, राजा झालेला आहे ना, योसेफ राजा झालेला आहे. आणि ज्यावेळेस योसेफ राजा झालेला आहे आणि योसेफ राजा झाल्यानंतर आता योसेफ बाहेर आल्यानंतर काय करायला पाहिजे, पहिलं काय करायला पाहिजे, नंबर 1 त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्या भाऊ लोकांना शोधून काय करायला पाहिजे, मारून टाकायला पाहिजे. का मारून टाकायला पाहिजे, कारण त्यांनी काय पण वाईट न करता त्याच्या भाऊ लोकांनी काय केलं, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं.
आणि काय केलं, मित्रांनी लोकांना विकून टाकलं. नंबर 1, योसेफ काय करायला पाहिजे, त्याच्या भाऊ लोकांना शोधून काढून मागून टाकायला पाहिजे. नंबर 2, जी पोटीफराची पत्नी होती तिने पण आरोप घेतला आणि 2 वर्ष कुठे टाकलं तिला, जेलमध्ये. पोटीफराच्या बायकोला पण त्यांनी काय करायला पाहिजे, मारून टाकायला पाहिजे. बरोबर आहे ना, मारून टाकायला पाहिजे. का मारून टाकायला पाहिजे, काय न करता तिने त्याच्यावरती आरोप घेऊन त्याला जेलमध्ये टाकलेला आहे. परंतु बायबल आम्हाला वेगळ्या पद्धतीने बोलतो. हालेलुया. ज्यावेळेस या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या ना, त्यावेळेस योसेफाने विचार केलं की या सर्व गोष्टी करणारा, या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये घालणारा कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. कोण आहे? परमेश्वर आहे. काय योसेफ कसं म्हणतो माहिती आहे का? कारण योसेफाला माहित आहे, काय माहित आहे की मला विकून टाकणार माझे भाऊ लोक नाही आहेत, तर कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराने हे प्लॅन केलेलं आहे. मला 2 वर्ष त्या जेलमध्ये राहायला पाहिजे, हे कोण प्लॅन केलेलं आहे? परमेश्वराने प्लॅन केलेलं आहे. आणि नंतर मी मिस्राचा राजा पण व्हायला पाहिजे, हे कोण प्लॅन केलेलं आहे? परमेश्वराने प्लॅन केलेलं आहे. म्हणून परमेश्वर जे पण योजना आपल्यासाठी करतो ना, ती योजना कशी असते माहिती आहे का? चांगल्या रिझल्ट बघा. उत्पत्तीचं पुस्तक याचा 41 अध्याय आणि 50 आणि 51 वचन वाचाल ना, त्यावेळेस तुम्ही जर वचन वाचाल तर योसेफाने लग्न केलं आणि योसेफाला 2 मुलं झाले. किती झालं? 2 मुलं झालं. त्या मुलं ज्यावेळेस त्यांनी झाले, ज्यावेळेस त्यांनी नाव ठेवतो ना, ते नाव ठेवल्यानंतर ना तो म्हणतो, काय म्हणतो बघा. जर उत्पत्तीचं पुस्तक याचा 41 अध्याय 50 आणि 51 वचन वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा. दुष्काळ पडण्यापूर्वी याजक पोटीफरा त्याची मुलगी आस्तर, तिच्यापासून योसेफाला 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे विसर पडणारा ठेवले. हालेलुया. आता या वचनावरती जरा तुम्ही विचार करा. ज्यावेळेस योसेफाला मुलगा झाला, पहिला मुलगा कुठला झाला? मनश्शे झाला. मनश्शे झाल्यावर योसेफाने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? मनश्शे ठेवले. मनश्शे या शब्दाचा अर्थ काय आहे? विसर पाडणारा. योसेफाला ज्या पण गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या त्या गोष्टी त्याला समजल्या. काय समजल्या? की मला खड्ड्यामध्ये पाडणारा कोण आहे? परमेश्वर आहे. माझ्या भावाने मला खड्ड्यामध्ये पाडलं नाही. मला मिठाणी लोकांना विकणारा कोण आहे? परमेश्वर आहे. मला जेलमध्ये टाकणारा कोण आहे? परमेश्वर आहे. योसेफाला या सर्व गोष्टी कळाल्या आणि या गोष्टी कळाल्यानंतर परमेश्वराने त्याच्या वचनाच्याद्वारे योसेफाला सांगितलं की तुला या सर्व गोष्टी करणारे हे लोक नाही, तर मी या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस या गोष्टी योसेफाला कळाली, त्यावेळेस योसेफाने त्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं? मनश्शे. मनश्शे या शब्दाचा अर्थ काय आहे? की देवाने मला काय केलेलं आहे? सर्व गोष्टीचा विसर पाडलेला. आणि 51 वचन काय सांगतं बघा. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राहीम म्हणजे फलद्रूप ठेवले. तो म्हणाला माझ्या विपत्तीच्या देशात, योसेफ म्हणाला माझ्या विपत्तीच्या दिवसामध्ये, माझ्या विपत्तीच्या दिवसामध्ये, माझ्या वाईट दिवसामध्ये, माझ्या वाईट काळामध्ये देवाने मला फलद्रूप केले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव आम्हाला कधी फलद्रूप करतो माहिती आहे का? देव आम्हाला कधी फलद्रूप करतो? ज्यावेळेस आम्ही दुःखामध्ये असतो, ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असतो, ज्यावेळेस आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम क्रिटिकल असते आणि ज्यावेळेस आम्ही दुःखामधनं, कष्टामधनं, संकटामधनं जात असतो ना, पण देव आमच्या संगती असेल ना, त्या दुःखामध्ये, त्या कष्टामध्ये, त्या आजारामध्ये, त्या संकटामध्ये जर आम्ही देवाला घट्ट धरलं, आम्ही विश्वास देवावरती ठेवला ना, त्याच वेळेस त्या समस्यामधनं आम्हाला देव बाहेर करतो. आणि देव काय करतो? त्यावेळेस आम्हाला काय करतो? फलदायी करतो. चांगल्या दिवसामध्ये देव आम्हाला फलदायी करत नाही. हालेलुया. चांगल्या दिवसामध्ये देव आम्हाला काय करायला पाहिजे? फलदायी करायला पाहिजे ना. आम्हाला वाटतं का नाही? भरपूर वेळेस काय वाटतं की चांगल्या दिवसामध्ये आणखी देव मला काय करायला पाहिजे? आशीर्वादित करायला पाहिजे. पण देवाचं आमच्या जीवनामध्ये काम करायची पद्धत वेगळी आहे. देव आम्हाला कधी फलदायी करतो? जेव्हा आम्ही संकटामध्ये असतो, जेव्हा आम्ही कष्टामध्ये असतो, जेव्हा आम्ही प्रॉब्लेम्समध्ये असतो, त्या टाइमामध्ये देव त्याचं वचन पाठवून आम्हाला काय करतो? फलदायी करतो. कारण देवाचे संकल्प, देवाचे प्लॅन्स आमच्यासाठी कसे आहेत माहिती आहे का? चांगले. बघा, जर यशायाचं पुस्तक याचा 45 अध्याय आणि 7 वचन जर तुम्ही वाचाल तर बघा देवाचं वचन काय सांगतं. आता या सर्व गोष्टी योसेफाच्या जीवनात घडल्या आणि हे कोण घडवलं? त्याला कळालं. आणि या गोष्टी घडल्यानंतर ना तो काय म्हणतो बघा, काय म्हणतो? जर तुम्ही यशायाचं पुस्तक याचा 45 अध्याय आणि
देवाचं वचन. प्रकाश करता अंधकाराचा उत्पन्न करता. प्रकाश करता आणि अंधकाराचा उत्पन्न करता. शांतीचा जनक व अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. आता योसेफाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही विचार करणार ना, योसेफाच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे, किती संकट आलेले आहे. योसेफाला खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे, योसेफाला भिकारी लोकांना विकून टाकलेलं आहे, योसेफ जेलमध्ये पण आहे. या सर्व गोष्टी करणारा कोण आहे? काय सांगतं यशाचं पुस्तक याचा 45 अध्याय आणि 7 वचनामध्ये काय सांगतं? प्रकाश करता अंधाराचा उत्पन्न करता. प्रकाश करता व अंधकाराचा उत्पन्न करता. शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हालेलुया. आता जे पण योसेफाच्या जीवनामध्ये संकट आलं, जे पण योसेफाच्या जीवनामध्ये अरिष्ट आलं ना, त्याचं सर्व आणणारं कोण आहे? परमेश्वर आहे. या जगामध्ये पण चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, कष्ट येतं, क्लेश येतं, आजार येतं. हे सर्व परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आणतो. का आणतो माहिती आहे का? आणण्याच्या पाठीमागं पण काय आहे माहिती आहे का? एक कारण आहे. काय आहे आणण्याच्या मागं? कारण आहे. आमच्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, क्लेश आले ना, आम्ही कधी निराश व्हायचं नाही, आम्ही कधी हताश व्हायचं नाही, आम्ही कधी देवावर विश्वास डळमळू द्यायचं नाही. का डळमळू द्यायचं नाही माहिती आहे का? कारण ते येण्याच्या मागं परमेश्वराची योजना कधी पण नेहमी चांगली असते. हालेलुया. जर पुढे तुम्ही वचन वाचाल ना, तर बघा 45चं 3 वचन काय सांगतं बघा. तुला अंधारातील निधी. का देव असं हे वचन देतं माहिती आहे का? ज्यावेळेस पण आम्ही दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये येतो, देव आमच्या जीवनामध्ये या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आणल्या ना, त्या आणण्याच्या पाठीमागं कारण आहे. एक कारण आहे. काय कारण आहे माहिती आहे का? कारण त्या गोष्टीच्या द्वारे, त्या आजाराच्या द्वारे, त्या संकटाच्या द्वारे, त्या समस्येच्या द्वारे देवाला आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. काय करायचं देवाला? आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. म्हणून या सर्व गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये देतो. तर कुठल्या गोष्टी देव आम्हाला देतो माहिती आहे का? दुःख, कष्ट, क्लेश, आजार देऊन. काय सांगतं यशाचं पुस्तक याचा 45 अध्यायाचं 3 वचन काय सांगतं बघा. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पण आम्हाला परमेश्वर दुःख देतो, ज्यावेळेस पण परमेश्वर आम्हाला कष्ट देतो, एखादा आजार परमेश्वर आम्हाला देतो ना, ते देण्याच्या पाठीमागं परमेश्वराचं काय आहे माहिती आहे? काय उद्देश आहे? काय उद्देश आहे? कारण जे अंधारामध्ये ठेवलेले जे निधी आहेत, अंधारामध्ये जे ठेवलेले आशीर्वाद आहेत ना, देव काय करतो? ते आम्हाला देऊन टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा जर पुढे आपण वाचलं इफिसकराचं पत्र याचा पहिला अध्याय 11 वचन काय सांगतं बघा. इफिसकराचं पत्र याचा पहिला अध्याय 11 वचन. आपल्याला कोणाच्याही संकल्पाप्रमाणे आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अगदी चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव काय करतो माहिती आहे का? आम्हाला नेमून ठेवतो. देवाने आम्हाला कधी नेमलंय माहिती आहे का? कधी नेमलंय माहिती आहे का? देवाने कधी नेमलेलं माहिती आहे? कधी नेमलंय? तुम्हाला वाटत असेल मी 20 वर्षापूर्वी चर्चमध्ये येत आहे, मी 10 वर्षापूर्वी चर्चमध्ये येत आहे, म्हणून देवाने मला तेव्हापासून नेमलेलं आहे, असं तुम्हाला वाटतं ना? पण जर तुम्ही बायबल वाचाल तर देवाचं वचन तुमच्यासाठी बोलणार. तुम्हाला कधी देवाने नेमले माहिती आहे का? आणि तुम्हाला देवाने कशासाठी नेमलं माहिती आहे का? वाचा तर इफिसकराचं पत्र याचा पहिला अध्यायाचं 4 वचन काय सांगतं बघा. देवाने तुम्हाला कधी नेमलेलं आहे बघा. काय सांगतं देवाचं वचन? इफिसकराचं पत्र याचा पहिला अध्यायाचं 4 वचन काय सांगतं? त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत. त्याप्रमाणे म्हणजे कसं? देवाच्या इच्छे
त्याप्रमाणे काय सांगतात त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत आपण देवाच्या समक्षतेमध्ये पवित्र व निर्दोष असावे पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या म्हणून त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला कधी निवडून घेतलेलं आहे? तुम्हाला वाटत असेल तुम्ही आता 10 वर्ष झाले येता, 5 वर्ष झाले येता, 20 वर्ष झाले येता, 30 वर्ष झाले येता, मग देवाने आम्हाला निवडलंय, देवाने आम्हाला निमस्त केलेलं नाही. देवाचं वचन सांगतं की जगाच्या स्थापनेच्या पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला देवाने काय केलेलं आहे? निवडून ठेवलेलं. आणि पुढे काय सांगतं? कशासाठी निवडलंय बघा. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. हालेलुया. जगाच्या स्थापनेच्या पूर्वी देवाने तुम्हाला नेमून ठेवलेलं आहे की तुम्ही त्या पर्याय प्रार्थना भवनमध्ये काय करायला पाहिजे? घ्यायला पाहिजे. हालेलुया. आणि पवित्र होण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. असं बायबल सांगतं. जे पण प्लॅन्स देव आमच्यासाठी करतो ना, ते प्लॅन्स कसे आहेत माहिती आहे का? आमच्यासाठी कसे आहेत? हिताचे आहेत. आता योसेफासाठी परमेश्वराने काय प्लॅन केला होता की योसेफ काय करायला पाहिजे? खड्ड्यामध्ये पडायला पाहिजे. योसेफाला त्याच्या भावाने खड्ड्यामध्ये पाडायला पाहिजे. योसेफाला त्याच्या भावाने मिद्यानी लोकांना विकायला पाहिजे. आणि नंतर पोटिफराच्या बायकोनी पण त्याच्यावरती आरोप घ्यायला पाहिजे आणि जेलमध्ये जायला पाहिजे. हे प्लॅन्स कोण केले होते? दिसत असताना कोण दिसते? मनुष्य दिसते. दिसत असताना योसेफाचे भाऊ दिसते. दिसत असताना पोटिफराची पत्नी दिसते. परंतु हे सर्व प्लॅन करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून यशायाचं पुस्तक 45 यशायाचं पुस्तक याचा 45 अध्याय आणि 7 वचन काय सांगतं की प्रकाशाचा निर्माण करता आणि अंधाराचा उत्पन्न करता कोण आहे? आमच्या जीवनामध्ये प्रकाश कशाला दर्शवतो माहिती आहे का? प्रभू परमेश्वराला. जसं परमेश्वराने काय म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. जर प्रकाश आमच्यामध्ये आहे तर आमच्याकडनं काय होणार? आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येणार. जसं परमेश्वर काय म्हणतो, जर प्रकाश आमच्या जीवनामध्ये आहे तर आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पण येतात. चांगल्या गोष्टी पण आमच्या जीवनामध्ये येतात. आणि अंधार कशाला दर्शवतो? वाईट गोष्टीला. मग या जगामध्ये चालत असताना चांगल्या गोष्टी पण आमच्या जीवनामध्ये येतात आणि वाईट गोष्टी पण आमच्या जीवनामध्ये येतात. परंतु वाईट गोष्टी आल्यानंतर आम्ही काय म्हणतो? ही सैतानाने काय केलं? माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे? वाईट गोष्टी दिल्या. अंधारातल्या गोष्टी सैतानाने माझ्या जीवनामध्ये आल्या. अशा गोष्टी नाही यायला पाहिजे. पण देवाचं वचन काय सांगतं? प्रकाशाचा निर्माण करता आणि अंधाराचा. माझ्या काय सांगतं? प्रकाशाचा निर्माण करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. परमेश्वरच आहे. हालेलुया. परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पण आणतो आणि परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी पण आणतो. पण चांगल्या गोष्टी पण आणायच्या मागं परमेश्वराचा एक चांगला संकल्प आहे. वाईट गोष्टी पण आणायच्या पाठीमागं परमेश्वराचा एक चांगला संकल्प आहे. आम्ही असं डोक्यात धरायचं नाही. आता मी वचन तुम्हाला सांगितलं, अरे वाईट गोष्टी पण आमच्या जीवनामध्ये येतात. पास्टर तर असं सांगत आहे, देवाचे सेवक तर असं सांगत आहे, आम्ही तरी तर चांगल्या गोष्टी घ्यायला आलो, मग आता वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये आल्यावर कसं व्हायचं? नाही. देवाचं वचन काय सांगतं? चांगल्या गोष्टी पण या जगामध्ये चालत असताना देव आमच्या जीवनामध्ये देतो आणि कधी कधी आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी पण आमच्या जीवनामध्ये येतात. त्याला वाईट गोष्टी म्हणते. पण या दोन्ही पण गोष्टी आल्यानंतर देवाचं वचन काय सांगतं की 3 वचन काय सांगतं? 45 ते 3 वचन वाचून आपण एंड करू. तुला अंधारातील निधी. जर वाईट गोष्टी आल्या ना तर आम्हाला घाबरायचं नाही. चांगल्या गोष्टी आल्यावर आम्ही आनंद करतो, पण वाईट गोष्टी आल्यावर आम्ही काय करतो? घाबरतो. घाबरायचं नाही. जर वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या तर देवाचं वचन काय सांगतं? तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, जेव्हा तुला अंधारातील लपवलेला निधी मिळेल, तुला गुप्त स्थळी ठेवलेलं धन मिळेल,
जेव्हा आम्ही संकटामध्ये येणार ना, संकटामध्ये आल्यानंतर ना, ज्यावेळेस देव आम्हाला त्या संकटामधनं काढणार, तेव्हा आम्हाला कळणार, काय कळणार की खरोखर या संकटामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, जे गुप्त धन आमच्यासाठी ठेवलेलं आहे, जे गुप्त निधी आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्या संकटाच्या दिवसामध्ये परमेश्वर काय करणार आम्हाला ते देणार. हालेलुया. चांगल्या दिवसामध्ये देव देत नाही आम्हाला. हालेलुया. कधी देतो, ज्या वेळेस आता मला 10,000 रुपयाची गरज आहे, त्या गरजेच्या वेळेस जर मला 10,000 रुपये माझ्या भावाने दिलं तर मी काय करणार, हा थँक्यू ब्रदर, मला खरोखर याची गरज होती, तुम्हाला देव आशीर्वाद देईल असं मी म्हणाल. पण आता ऑलरेडी माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि जर त्यांनी मला आणखी 5,000 रुपये दिलं तर त्या पैशाची व्हॅल्यू राहील का, नाही राहणार. म्हणून ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असेल, आम्ही दुःखामध्ये असेल, आम्ही कष्टामध्ये असेल, त्यावेळेस परमेश्वर देव काय करणार, आम्हाला देव त्याचं वचन पाठवणार आणि त्याच्या वचनाच्या द्वारे देव आम्हाला सोडवणार आणि जे गुप्त धन, जे गुप्त निधी आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, परमेश्वर देव काय करणार, आम्हाला देऊन टाकणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.